हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती दाखल. जागा वाटपासंदर्भात चर्चेची शक्यता. संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलारांची भेट. दोघांच्या भेटीमुळे मुंबई महायुतीमध्ये नवा ट्विस्ट. राष्ट्रवादी महायुतीत लढण्याची शक्यता. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या नेतृत्वात मुंबईत महत्त्वाची बैठक. पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत जाणार की नाही या संदर्भात फैसला होण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील 12 माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये होणार प्रवेश. ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का. माजी आमदार सुभाष भोईर यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश. मनपा निवडणुकीत भाजपाला होणार फायदा. अंबरनाथमध्ये 200 संशयित महिलांना घेतलं ताब्यात. बोगस मतदानासाठी भिवंडीतून महिलांना आणल्याचा आरोप. भाजप आणि काँग्रेसच्या आरोपांनंतर महिलांची कसून चौकशी सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रांवरती गोंधळ. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची. मतदार उमेदवारांचे प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप. अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या. तरुणाच्या समर्थकांकडून आमदार रवी राणांच्या घरासमोर वाहनांची तोडफोड. 12 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. नांदेडच्या धर्माबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. धर्माबादेत 2 ठिकाणी मतदारांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरामध्ये जवळपास 100 महिला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे धर्माबादामध्येच एका मंगल कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैशाचं आमिष देत मतदाराला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही बातम्या पाहूयात सविस्तर. 2 दृश्य आपण बघतो. एकीकडे 4 हजारांचं आमिष दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. महिला मतदारांना डांबून ठेवलं का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. तशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे आपण बघतोय उड्या मारून हे जे काही मतदार आहेत ते आपल्याला बाहेर पडताना दिसत आहेत. यांनी भाजप कार्यकर्त्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत. नांदेडच्या धर्माबादमधील ही सगळी धक्कादायक घटना समोर येते. 2 ठिकाणी मतदारांना डांबून ठेवल्याची बातमी समोर येते. तशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत. एकीकडे आपण दृश्यांमध्ये बघतोय महिलांची मोठी संख्या दिसते ज्यांचा आरोप आहे की आम्हाला डांबून ठेवलं आणि 4 हजाराचं आमिष दिलेलं आहे. त्यामुळे या महिलांना कोणी डांबून ठेवलं, काय नेमकं आमिष दिलंय असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय. दरम्यान धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरामध्ये जवळपास 100 महिला या नजरकैदेमध्ये आहेत आणि प्रसाराच्या स्वरूपात 4,000 रुपये मिळणार असल्याचा महिलांचा आरोप आहे. कब्बशीचं निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी सकाळपासून थांबून ठेवल्याचा महिलांचा आरोप आहे. तुमच्या समाजाच्या नेत्यापाशी पैसे देतो म्हणून कुंभार समाजातील महिला या नजरकैदेत असल्याचं बोललं जात आहे. मंगल कार्यालय या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेल्या या मंदिरामध्ये आता महिला सध्या नजरकैदेमध्ये आहेत. कब्बशी हे चिन्ह मराठवाडा जनहित पार्टीचं असल्याची माहिती समोर येते. सकाळी 7 वाजल्यापासून या महिला मंदिरामध्ये नजरकैदेत आहेत. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगर परिषदेसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र आपण पाहतोय की धर्माबादमध्ये वेगवेगळे प्रकार जे ते उघडकीस येत आहेत. सकाळी आपण पाहिलं की मतदारांना एका मंगल कार्यालयामध्ये शेकडो मतदारांना डांबून ठेवण्यात आलं होतं. या महिलांना सकाळपासून या एका मंदिरामध्ये अशा पद्धतीने बसवून ठेवलं, अर्थात नजरकैदेत ठेवल्यासारखं या महिलांना ठेवण्यात आलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांना इथं का बसवलं.
काय कारण आहे नेमकं ताई, कशासाठी बसला तिथं सगळ्या महिला? पैसे देतो म्हणजे होते का बशीचे, तर आम्हाला म्हणले का आम्हाला रात्री येतो म्हणले होते. आम्हाला रात्री आमच्याकडे आले नाही का, आम्ही त्याला म्हणल्या तुम्ही कसं का आले नाहीत म्हणून, तर त्यानं म्हणले का तुमच्या समाजाकडे तुमचे पैसे दिलेले आहेत का, आमच्याकडे नाहीत. मग ते समाजवाले रात्री सकाळी 10 वाजेपर्यंत येणार आहेत. अजून सकाळी मी विचारलं त्याला कसं काल नाहीत म्हणून, तर त्यानं म्हणलेत की तुमचे पैसे अजून सकाळी 10 वाजेपर्यंत. इथं बसवलं कोणी तुम्हाला? आम्हाला कबशीवाल्यामुळं आम्ही पैशामुळं आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून आम्हाला मतदान टाकायचं जायचं होतं. पैसे कशासाठी पाहिजे? पैसे आम्हाला त्यानं सगळ्याला दिलेत ना, त्यानं म्हणलेत ना आमच्या हिशाचे पैसे तुम्ही दिल्या. मग आमच्या ज्या माणसाला दिले की नाही आम्ही त्याच्याकडे हे केल्या. आम्ही त्याला म्हणणं आलं की ज्यानं आम्हाला देतो म्हणले की नाही कबशीवाल्यानं, त्याच्याकडे काही नाही. बरं, आता मतदान केलं की नाही कोणी? केलं नाही. कधीपासून इथं बसलेला तुम्ही? 7 पासून इथंच बसल्या आम्ही. हां, 7 पासून इथंच बसल्या. मग भैया या की आम्ही इथं केदोळ मतदानाची वेळ झाली, आम्हाला जावं लागेल मतदान टाकायला, आणि तुम्ही काही की आम्हाला इथं बसा म्हणल्या. आतापर्यंत तुम्ही बसल्या आहात तर तुमचा काही इथं येण्याचा पत्ताच नाही. मग आम्ही केदोळ बसावं, कसं बसावं, चहा नाही काही नाही. ये होगा वो होगा, उनकी जिन्होंने कहा उनकी खुद गई, वो एक खड्डे में गए. और इसीलिए मैं इतना ही कहूँगा कि देश का विकास हो रहा है, उसमें आगे बढ़ाओ, हाथ बढ़ाओ, आगे बढ़ो. ये ऐसे झूठ फूट का आरोप लगाकर कोई जनता उनके साथ जाने वाली नहीं. जनता उनको जरूर सबक सिखाएगी. एक प्रश्न आहे, चर्चा सुरू आहे. सगळीकडे मतदान शांततेत होतंय. उद्या सगळा रिझल्ट येईल. उद्या शिवसेना काही ठिकाणी भाजप बरोबर एकत्र आहे, महायुती वेगळी लढली आहे. पण एकंदरीत सगळं जर पाहिलं तर लोकसभेमध्ये महायुती जिंकली आहे, विधानसभेत महायुती जिंकली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीलाच विजय मिळाला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. महायुतीचा उद्या विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. लोकसभेमध्ये महायुती आहे, विधानसभेत महायुती, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महायुतीच येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मतदाराला डांबून ठेवल्याचा आरोप केला जातो आणि सकाळपासूनच धर्माबादमधील इनानी मंगल कार्यालयामध्ये मतदाराला डांबून ठेवलेला आहे. मतदाराला पैसे देण्याचा आमिष दाखवत सकाळपासून या मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा या मतदारांचा आरोप आहे. माझं नाव कमलबाई शामराव भद्रे. त्यांनी 3 दिवस झाला असं फिरवायले, इकडं पळापळी तिकडं पळापळी, देतो म्हणून आम्हाला परेशान करायलेत बघा साहेब. देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यायलेत काय नाही, आम्हाला काही पत्ता नाही. आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही. मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले. थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले. मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले, देता ते पळून गेले बघा. आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायले ते लोक. इथं बसलेत, आम्ही चाय सुद्धा पिल्या नाही, आम्ही फोन सुद्धा घेतल्या नाही. येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे. आता आम्हाला असे परेशान करायले ते. इकडे अंबरनाथ नगर परिषदसाठी मतदान पार पडते आणि मतदानाच्या दिवशी अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मातोश्रीनगर परिसरामध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवरती पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळेला पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थिती झाल्यामुळे लाठीचार्ज केलाय. तर भिवंडीहून आलेल्या 200 संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्यात असा गंभीर आरोप काँग्रेस आणि भाजपाकडून करण्यात आलाय. या महिला एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीने या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. आणि अशामध्येच शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने आरोपांचं खंडन केलंय. दरम्यान पालेगाव परिसरातील JP हार्मोनियम सोसायटीतील पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. यानंतर भरारी पथकाने येऊन हे पैसे ताब्यात घेतलेले असून सध्याची चौकशी सुरू आहे. तर अंबरनाथमध्ये भिवंडीहून आलेल्या 200 संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्या असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आणि भाजपाकडून करण्यात आलेला आहे. या महिला एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीने या ठिकाणी बोगस मतदान करण्यासाठी आणला गेल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान आज सकाळपासूनच आरोप केला जातोय. अंबरनाथच्या मातोश्रीनगर परिसरात पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे.
आज अंबरनाथ नगर परिषदसाठी मतदान पार पडतंय आणि मतदानाच्या दिवशी अनेक आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलेला आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडून एकमेकांवरती हे आरोप सुरू आहेत आणि यावेळेला काही काळ गोंधळाचं वातावरण बघायला मिळालं। यावेळेला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय। अंबरनाथ परिसरामध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळतोय। मात्र पैसे वाटपाचा आरोप दोन्ही गटांकडून केला जातोय। भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवरती आरोप केले जात आहेत। तर अंबरनाथमध्ये भिवंडीहून आलेल्या 200 संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्या असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आणि भाजपाकडून करण्यात आलेला आहे। या महिला एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीने या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। मात्र शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार ज्यांच्यावरती हा आरोप झाला त्यांनी सगळ्या आरोपांचं खंडन केलंय। काँग्रेसने सगळ्या प्रकरणात काय गंभीर आरोप केलेत हे जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळानंद यांनी। अंबरनाथमध्ये काँग्रेसनं आणि भाजपानं एक गंभीर आरोप केला की शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी जवळजवळ 200 ज्या महिला आहेत त्या भिवंडीहून मागवल्या होत्या आणि त्या बोगस मतदानासाठी मागवल्या होत्या असा त्यांचा आरोप आहे। ज्यांनी हा आरोप केलाय ते प्रदीप पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा, कशी ही सगळी माहिती मिळाली तुम्हाला? तुम्ही पोहोचल्यानंतर काय पाहिलं तिकडे? आम्हाला दुपारी ही माहिती मिळाली होती का भिवंडीवरून महिला आलेल्या 3 बस भरून, त्यानंतर दुसऱ्या रात्री 12ला 3 बस भरून आल्या आणि इथे काही लग्न नाही, काही कुठला ऑर्डर नाही आहे, कुठलं बुकिंग नव्हतं। पण त्यांनी आता ते काय त्यांच्या हातात आहे, बुक त्यांच्या हातात आहे। पण आमचा असा आरोप आहे का त्या महिला रात्री लाईट न लावता कशा झोपू शकतात आणि त्यांना जर वराडी होते तर कोणी दाखवेल? वराडी असेल, त्याला हळद लागलेली असेल, त्यांचं वधू किंवा वर दाखवला असता आणि प्रश्न मिटला असता। आम्ही पोलिसांना बोलून कारवाई केली, आम्ही स्वतः धाड नाही टाकली। आम्ही पोलिसांना, ACPना, PIना, असिस्टंट PI सावंतसाहेबांना बोलून, DBला बोलून आम्ही ही धाड घातलेली आहे। म्हणजे पोलिसांनी धाड घातली आणि त्यांना पकडलेलं आहे आणि आता त्यांना जमा केलं आहे। ते म्हणतील ID, मग त्यांची ID बोलवा आणि आपल्या नगरपालिकेच्या बुकमध्ये त्यांची ID असणारच। उघड गोष्ट आहे, नगरपालिकेच्या ज्या याद्या आहेत त्यांच्यामध्ये 100% तुम्ही त्यांची ID मागून घ्या। 1000% त्यांची नावं सापडणार आहेत। मग यांची जर नावं सापडली तर मग बाकी या कृष्णा रसाळवर त्यांच्या मॅरेज हॉलला सील झालं पाहिजे आणि त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। याच्यामध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्या कारवाई झाली पाहिजे। बोगस मतदान करण्यासाठी ह्या सगळ्या महिला आणल्या गेल्या होत्या? हो, बोगस मतदान आजही तुम्ही त्या इन्व्हेस्टिगेशन करा, त्या महिलांचं पोलिसांनी करावा, प्रत्येकाचा ID मागवावा आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या याद्यांमध्ये तपासणी करावी। दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। बरं, त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या महिला आहेत त्या ठिकाणी 3 लग्न होती, त्या लग्नासाठी आणल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे। बरोबर आहे। आता बघा, स्वतःच कबूल केलेलं आहे, लग्नासाठी आलेत। मग लग्नासाठी आलेत तर सगळ्यांची ID चेक कराव्या आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या याद्यांमध्ये ती नावं भेटतील आपल्याला। ती आल्या असतील तर मग ह्याच महिला भिवंडीवरून सगळ्या ज्यांची यादीत नाव आहेत ते कसं काय हे कसं होऊ शकतं? निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय तांबेसह गणेश मंजुळानंद, न्यूज 18 लोकमत।